जेजुरीमध्ये वारकऱ्यांच्या अपघातात जखमी झालेल्या एका महिला वारकऱ्याला आता पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात शिफ्ट केलं जाणार आहे। तशी माहिती डॉक्टरांनी दिली, मात्र त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या ठिकाणी येऊन विचारपूस केली आणि आश्वासित केलं की जखमी रुग्णांचे उपचार हे मोफत होतील। मात्र आपल्यासोबत नातेवाईक आहेत, काय सध्या परिस्थिती आहे आणि काय सांगितले डॉक्टरने आता आमचा होईल आमचा आता हे दवाखान्यात मी करतो म्हणले, जर कुठं न्याय असला तर तो आमचा मदत आहे म्हणून सांगितलं। चिठ्ठी पण दिली होती ना? चिठ्ठी पण दिली होती की अगोदर दिली होती ते दाखवताना त्या शिस्टरने घेऊन गेले। पण अपघात झाल्यानंतर हा वेळ, आता हे सगळं वेळ काढूपणा चाललाय, काय नाही ते करतो म्हणले, ट्रीटमेंट देतो म्हणले त्यांनी, आता सांगितले की त्यांनी। तर ते किती हॉस्पिटल फिरून हा सगळा किती वेळ गेलाय? हे दुसरं हॉस्पिटल आहे, वेळ तरी एक दीड तास गेला की, आणि तिथं जागेवर राहतात असं मी 2 तास झालेच की। आणि पेशंट आता सिरियस आहे, हा हलवायला पाहिजे कारण बरकडे कंप्लेंट मोडलेला आहे। इथे ठेवून कोण आणि ते रक्तस्राव बंद आहेत त्या सगळा हळूहळू चालू आहे, त्यामुळं बीपी पण वाढले, बीपी वाढला आहे। वेळ मग वेळ काय घालवताय आता हे सगळा? वेळ काय आम्ही उलट साईड आम्ही येत होतो, आमच्या दिंडी उलट साईड चालते, एक बाजू गाडी सो आमच्या रस्त्याला ट्रक ब्रक काही नसतेच, वारकरीच असते ती। हे गाडी कसं घुसले आज कुणाला तर माघारी नाही, ह्याने गाड्या चालूच केलेल्या आहेत, वारकरी बिन गाड्या मुद्दा हा आहे की आता वेळ झालाय, तुमच्या मिसेसला उपचाराची गरज आहे, तुम्ही म्हणताय पुढेही नेलं पाहिजे, मग हे कसं आता का वेळ घालवला जातो ह्या गोष्टीला? आता काय ते डॉक्टर असण्याची माहिती मला, काय आगले कुणाला डॉक्टरांनी बोलवले म्हणते त्याने पुण्याला यायला वेळ तर लागणार म्हणते। मग म्हणले किती वेळ लागेल म्हणले, तरी पण म्हणले 2-3 तास तर लागणार म्हणले। मग एवढ्या वर्षी ठेवायचं काय म्हणले, तर काय तो उपाय करूया म्हणले ह्याच्यावर, हीच चालेल, हीच सांगतो, दुसरं काय नाही। उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेला होता, त्यांनी काय आश्वासित केलं तुम्हाला? मी त्यावेळेला नव्हतो। तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला काय सांगितलेलं फक्त सांगितले आम्ही हे सगळे हे करतो म्हणले, हा सांगितलं होताना दिसतंय का आता काही? आता चालू आहे, बाकीच पेशंटवर आमचे चालू आहे, त्यांचं काम चालू आहे व्यवस्थित, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे, पण एक सिरियस पेशंट आहे त्याचा का ते निर्णय घ्यायला पाहिजे ना याने। खरं तर एक रुग्णावरती उपचार गरजेचे आहेत, कारण दोन्ही बाजूच्या बरगड्यांना मार लागलेला आहे, त्यामुळं पुढील उपचारासाठी पुणे किंवा बारामती या ठिकाणी रुग्णाला हलवण्याची गरज आहे। मात्र पुढे गेल्यानंतर या गोरगरीब वारकऱ्यांच्या पाठीमागं कोण, पुढील खर्चाचा भार कोणावर राहणार, ह्या सगळ्या संभ्रमात आता हे वारकरी आहेत, ती चिंता यांना लागून राहिलेली आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये उपचार घेण्यासाठी जर या वारकऱ्यांना पाठवलं तर त्या वारकऱ्यांची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।